थांबवताय का फक्त हा मराठी माणूस होता, महाराष्ट्राचा नेता होता, अजितदादांचा हा विषय म्हणून तुम्ही या पद्धतीने इथं करताय? उद्या जाऊन तुमच्या गाडीला धडक कोणी दिली तरी एफआयआर लगेच होतो. एखाद्या ठिकाणी थोडीशी चोरी झाली ते एफआयआर तिथं होतो. मग एखाद्याला मारामारी झाली ते एफआयआर होतो. मग दिल्लीमध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी फक्त शर्ट काढतात, त्यांच्यावर तुम्ही एफआयआर करता. आणि मग अजितदादांचा इथं मृत्यू झाला, घात का अपघात याच्यावर आम्ही शंका त्या ठिकाणी घेत आहोत, त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन आहोत आम्ही म्हणतोय. मग कुठल्याही सामान्य व्यक्तीचा एफआयआर होऊ शकतो, पण मग आम्ही विचारतो, आमचेही आमदार इथं असणारे दादांचेही आमदार महाराष्ट्र विचारत आहे अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा एफआयआर ते इथं करून देत नाहीत. त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले पीआय असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण पीआयकडे जाऊन तिथं आम्ही प्रयत्न करू. तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल. त्याच्याचबरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्र सुद्धा त्या बाबतीत काय करतात, जे दुसऱ्या पक्षाचे, ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल. पण उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही एफआयआर करायचा प्रयत्न तिथं करणार. तिथलं जी बिल्डिंग आहे ती दादांनी बांधली, तिथं नाही मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलंय तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू. पण अक्षरशः म्हणजे वाईट वाटतंय आम्हाला, आणि वाईट याच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की हे त्यांचे जे आमदार आहेत दादांचे ते त्यांच्यासाठी लढतायत, आम्ही त्या ठिकाणी लढतोय, बाकी इतर लोक त्याच्यासाठी लढतायत. प्रश्न एवढाच आहे, महाराष्ट्रातली जनता तिथं लढतीये, प्रयत्न करतीये, सोशल मीडियापासून पार व्यक्तिगत आपल्या जीवनामध्ये जिथं कुठं संधी मिळेल ते व्यक्त होत आहेत. पण आज जे सत्तेत आहेत आणि जे विरोधात आहेत, ज्यांना त्यांना अधिकार आहेत, ते या बाबतीत का पुढे येत नाहीत असंही त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतं. त्यामुळे कृपा करून सगळ्यांना विनंती, या विषयामध्ये आपण सगळ्यांनीच तिथं लक्ष घालावं. आणि मग न्याय जर अजितदादांसारख्या या मोठ्या मराठी महाराष्ट्राच्या नेत्याला, जे या सत्तेत असणाऱ्या पार्टीबरोबर मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते, याच व्यक्तीला न्याय मिळत नसेल तर मग सामान्य लोकांनी काय करायचं असा प्रश्न तिथं निर्माण होतो. त्यामुळे या बजेटच्या सेशनला मी गेलं पाहिजे का असाही आता मला प्रश्न पडायला लागलाय. एवढ्या मोठ्या नेत्यालाच नाही इथं मिळत नसेल तर अधिवेशनात जाऊन बोलून फार घसा कोरडा करून काय त्याच्यातून मिळणार हाही प्रश्न तिथं निर्माण होतोय. उद्या नाही सांगता येणार. तो आमचा अधिकार आहे का? तर 100% आमचा अधिकार आहे. हे काय आम्ही बोलतो म्हणून असं नाहीये. हा आमचा अधिकार या पुस्तकाला, या कायद्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. हा ऍक्ट आत्ता असणारे सत्तेत असणाऱ्या सरकारने कायदा हा बदललाय ना, त्यांनी तो कायदा बनवलाय, हे ते पुस्तक आहे. मग ह्या कायद्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार असताना मग आम्हाला सुद्धा तो अधिकार आहे. आम्ही विरोधात असलो काय आणि सत्तेत असलो काय, आणि योगायोग इथं बघा, आम्ही विरोधातले पण आमदार आहेत आणि सत्तेतले सुद्धा आमदार आहेत. मग आम्हाला हा पूर्णपणे अधिकारी असताना सुद्धा, या देशाचे नागरिक असताना सुद्धा एफआयआर होत नसेल कॉग्निटिव्ह ऑफेन्ससाठी सुद्धा, तर मग कुठं ना कुठंतरी आता शंका ही आमची वाढत चाललेली आहे. आम्ही कुठंतरी म्हणत होतो की व्हीएसआर कंपनी कुठेतरी अपघात झाला, या विषयावर आम्ही थोडंसं तिथे ठाम होतो. मग अशा पद्धतीने तुम्ही काय गोष्टी अडवत असाल तर साहजिकच आहे ना, लोकांचा कुठेतरी प्रश्न त्यांच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण होईल की हा घात नाही तर अपघात आहे. सहज आहे. मग आज मी कुठलाही मुद्दा मांडतोय, आम्हाला विरोध, सत्तेत काही इतर पक्ष असले तरी ते विरोध करत नाहीत, पण भाजपचे मोठे मोठे नेते, ज्याच्यामध्ये विखे पाटील साहेब असतील, त्याच्याचबरोबर आपले मुंबईचे कोण आशिष शेलार, ते तिथं बोलतात. अजून साताऱ्याचे कुठला तरी मंत्री त्या ठिकाणी बोलतो, त्यांचे ट्रोलर तिथे ट्रोल करतात. मग मलाच काय कळेना की कुठल्या दिशेने त्या ठिकाणी जायचं. पण एक मात्र खरं, प्रयत्न आम्ही करत राहणार, लढत मात्र त्या ठिकाणी राहणार, आणि लोकांच्या मनातली जी इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे ती न्याय मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. रोहितजी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? कारण त्यांच्याकडे गृह खातं आहे आणि सत्ताधारी आमदार देखील आपल्या सोबत आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण या संदर्भात लक्ष द्यावं अशी काही मागणी करणार आहात? उद्या तुमच्या गाडीला कुणी धडक दिली, तुम्हाला कुणी चापड मारली, नाही तर तुमच्या घरी चोरी झाली, तर तुम्ही एफआयआर करण्यासाठी पोलीस स्टेशनला येणार का मुख्यमंत्र्यांना भेटणार? पोलीस स्टेशन बघा, विषय एवढाच आहे, तक्रार घेत नाहीयेत. इथं तक्रार देण्यासाठी आलो, नागरिक म्हणून आलो, आणि आमची त्या ठिकाणी कुठेतरी बेइज्जती तिथं झालेली आहे.
तर नाही, काय बघ. काय करायचं ते करा. मगरुरीची भाषा होती पोलीस अधिकाऱ्यांची. 100% ती जाणवली ना. मग एवढी मगरुरी दाखवायची नसते. आणि मगरुरी एक सांगतो, कुठल्याही अधिकाऱ्याची अशीच मगरुरी येत नसते. कुठून तरी त्यांना तिथं पाठिंबा असल्याशिवाय मगरुरी येत नसते. पण एक आहे, आमची अशी परिस्थिती, लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची अशी परिस्थिती, दादांच्या बाबतीतला विषय असता. आम्ही त्यांना हे सांगितलं, ठीक आहे, नेता म्हणून तुम्ही दादांकडे काय दृष्टिकोनातून बघता हे मला माहित नाही, पण जाधव नावाचा एक कर्मचारी हा पोलीस विभागाचाच कर्मचारी होता ना, त्यासाठी पण आम्ही लढतोय ना. आणि मग त्याच्याकडे बघून तुम्हाला एफआयआर करायला काय हरकत आहे? नाही, आम्हाला करायचीच नाही. ती तुमची भूमिका असेल तर आम्ही त्याला काय करणार? तुम्ही सांगितलं एका बड्या अधिकाऱ्याचा फोन आलेला, कोण होता अधिकारी? नाही, हा बडा अधिकारी इथं आला, त्याला कोणाचा फोन आला ते आम्ही नाही सांगताय ना. तुम्हाला जर सीडीआर बघायचं ते सीडीआर बघा. आम्हाला आता काही घेणं देणं पडलं नाही. आम्ही लोकात राहून लोकांपर्यंत जाऊन लोकांचा विश्वास संपादित करून मग हे पुढे लढायला रोहित जी, आप आज मरीन ड्राइव पुलिस आता बघावं लागेल ना, कोण आहेत, का अडथळे घालतात, कोण बडा नेता आहे, कोण कसं आहे, का इतर नेते आहेत, कोण कोण नेते आहेत, हे सगळं बघावं लागेल. बघा, हिंदी में जानना चाहेंगे. इथं असणारे संदीप भाई असतील, अमोलजी जे मनापासून लढतायत, आणि त्याच्याच बरोबर जे नायकेवडे आहेत आमदार, आणि त्यांच्याबरोबर इतर आहेत जे आज इथे येऊ शकले नाहीत पण दादांसाठी प्रामाणिकपणे ते लढतात. यांना सगळ्यांना आणि महाराष्ट्र जनतेला पाहिजे की दादाला न्याय मिळाला पाहिजे. बारामतीला उद्या दोन्ही राष्ट्रवादी बारामतीमध्ये आम्ही ट्राय करू. तिथं काय तिथं असणारे पोलीस अधिकारी काय म्हणतात, या पुढच्या 12 तासामध्ये काही ट्यूबलाईट इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना, पोलीस विभागाला काही ट्यूबलाईट पेटली नाही पेटली हे तिथं बघावं लागेल. आणि बारामतीमध्ये आम्ही कुठेच तिथं फक्त जाहीर केलेलं आहे. आता जे लोक येतील ते येतील, तो विषय फक्त आपल्याला शांतता ठेवायची आणि तिथं दादांना न्याय देण्यासाठी बारामतीमध्ये एफआयआर होईल अशी आमची अपेक्षा आहे. सर आप मरीन ड्राइव पुलिस स्टेशन आए थे, क्या बातचीत हुई, अंदर क्या हुआ? देखो, जो कल अगर आप देखो तो कल डीजीसीए के माध्यम से एक वहां पे एक्सप्लेनेशन ऑफिशियली उन्होंने वहां पे पब्लिश किया. हमारी इच्छा थी इसके पहले ही हम एफआईआर करें, लेकिन इस विषय में हमको भी सबूतरी वहां पे पेशेंस दिखाना ये वहां पे मालूम है, इसलिए हमने पेशेंस दिखाया. अभी कल डीजी से ही कह रहा है कि वीएसआर कंपनी के कंप्लायंस में बहुत सारे इश्यूज वहां पे थे. अगर डीजी से वहां पे बता रहे और कंप्लायंस प्रॉपरली हो रहे कि नहीं हो रहे वो देखने की जिम्मेदारी डीजीसीए की है. तो ये ऑफिशियल गवर्नमेंट का लेटर लेते हुए हमने सोचा अभी हम एफआईआर कर सकते हैं. इसलिए एफआईआर करने के लिए हम मरीन ड्राइव पुलिस स्टेशन वहां पे आए और पुलिस स्टेशन पे आने के बाद एक जूनियर पुलिस अधिकारी, मतलब जूनियर मतलब जो एफआईआर ले सकता है ऐसा ही अधिकारी वहां पे था, सीनियर पीआई यहाँ पे थे. तो उनसे बात करके उनको कन्विंस करते. थोड़ा ठीक है, हमारा शुरुआत में वाद विवाद वहां पे हुआ, लेकिन वो कन्विंस थे. उन्होंने वहां पे लैपटॉप लाया और हमारा जो एफआईआर है वो प्रिंटिंग के लिए लेने के लिए उन्होंने शुरुआत की. फिर वहां पे बड़े अधिकारी आए, एडिशनल एसपी या डीसीपी वहां पे आए और उन्होंने वहां पे फिर कहा कि नहीं, ये एफआईआर नहीं हो सकता. अभी देखो, बाय न्यू एक्ट कोई भी एफआईआर रिगार्डिंग कॉग्निजेबल ऑफेंस हैज टू बी रजिस्टर्ड. दैट इज द राइट ऑफ एवरी इंडिविजुअल हु इज अ सिटीजन ऑफ दिस कंट्री. तो अभी मैं खुद एक एमएलए करके, मतलब मैं 4-4.5 लाख लोगों का वहां पे प्रतिनिधित्व करता हूं. मेरे पक्ष के संदीप जी क्षीरसागर है और मेरे साथ अजित दादा को न्याय बिट्टू आणि किट्टू टॅटू बिट्टू उन्हाळ्याची सुट्टी बंगला गाडी पण मायलेज नॉट सेम. पण तुझी गाडी इतकं मायलेज कशी देते हा प्रश्न फक्त तुमच्या गाडीला नाही, तुमच्या फ्यूललाही विचारा. फ्यूल चांगलं तर मायलेजही. जिओ बीपीचे इंटरनॅशनल ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी वाले पेट्रोल देते 100 किलोमीटर पर्यंत जास्त मायलेज पर इयर आणि डिझेल देते 4.3% पर्यंत जास्त मायलेज ऍट नो एक्स्ट्रा कॉस्ट. आता यांचं मायलेज का फोन आया, क्यों फोन आया ये मैं नहीं बता सकता, लेकिन उन्होंने बताया कि ये यहाँ पे हम एफआईआर नहीं कर सकते. मतलब ये बहुत गलत चीज है. ये हमारा हक था, ये हक हमारा होते हुए भी ये हक हमारे से छीन लिया जा रहा है, ऐसे हम सबका कहना है. अगर एफआईआर करना ही था तो इसके पहले भी हम आ सकते थे, लेकिन वो हमने नहीं किया. वकील, हर एक वकील को मालूम है ये कॉग्निजेबल ऑफेंस है. कॉग्निजेबल ऑफेंस कैसे है, ये ऑफेंस हुआ है क्या, तो वहां पे हुआ है, ये एक्टिविटी हुई है, मतलब वहां पे एक्सीडेंट हुआ है. वहां पे अजित दादा की मौत वहां पे अनफॉर्चुनेटली हुई है, उनके साथ 4 जनों की मौत वहां पे हुई है. वो होते हुए लोगों के ये मालूम होते हुए भी
और ये पब्लिक डोमेन में है, लोगों को मालूम है। वहां पे अंतविधि वहां पे हुआ है, बड़े केंद्र के नेता वहां पे आए थे, राज्य के नेता वहां पे आए थे, और ये सब होने के बाद पीएम भी इस बारे में हुआ। ये होते हुए भी ये हमारा हक कॉग्निजेबल ऑफेंस होने के कारण एफआईआर इस बारे में होनी चाहिए थे, लेकिन वो यहाँ पे होनी नहीं दी। मतलब एक तो लोग जो अजीत दादा के लिए लड़ रहे उनका भी हक छीना गया, हम जो लड़े हमारा हक छीना गया, और एक नॉर्मल सिटीजन इस देश का होते हुए हमारा हक वहां पे छीना गया। ये गलत चीज है। कल सुबह 10 बजे बारामती का जो पुलिस स्टेशन है वहां पे और एक बार हम ट्राई करेंगे, और वहां पे हम कोशिश करने के बाद वहां पे अगर इस 12 घंटों में ये जो सरकार है राज्य की, वहां के जो नेता है या उसके जो प्रमुख अधिकारी है, उनको अगर लगा जो हम मांग रहे वो उचित है, तो कल सुबह 10 बजे बारामती में जो एफआईआर होगा वो वहां पे एक्सेप्ट किया जाएगा, एफआईआर वहां पे नोन किया जाएगा, और वो एफआईआर हमको वहां पे दिया जाए, मतलब वहां पे नोन करके फिर हमारा कॉग्निजेंस वहां पे लिया जाएगा। अगर नहीं हुआ तो बारामती का जो कोर्ट है वहां पे भी हम जाने की वहां पे कोशिश करेंगे। अभी देखो, हमने जो स्टेटमेंट दिया, हमने पत्र भी दिया, हम सब वहां पे थे, उसका रिकॉर्डिंग है, वो रिकॉर्डिंग आपके पास भी आया होगा ऐसे मुझे लगता है कि 25/2/26 रोजी प्राप्त तकरार, मैंने प्राप्त तकरार वहां पे फिजिकली भी दी, मैं रेडी भी था मेरा वो तकरार स्टेटमेंट देने के लिए, रिकॉर्ड करने के लिए, वो रिकॉर्ड के लिए शुरुआत भी हुई थी, लेकिन फिर रुकवाया गया। उसके अगेंस्ट उन्होंने मुझे पत्र यहाँ पे दिया, आपण आज दिनांक 25/2/26 रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे मुंबई येथे सादर केलेली तक्रार स्वीकारली असून आपण दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासून, हा मोघम शब्द आहे, तपासून, म्हणजे एखाद्या विषयाला बगल द्यायची असेल, बाजूला तो विषय टाकायचा असेल, सरायचा असेल, नाहीतर त्याच्यावर चर्चाच करून आणायची नसेल, तर तपासून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। म्हणजे 5 लोक गेलेत, कॉग्निजन्स ऑफेन्स झालाय, याचा अर्थ की या पोलीस अधिकाऱ्याला, या जो कोणी डीजीपी आहेत, डीसीपी आहेत, त्यांना कदाचित माहितीच नाही की दादा वारलेत, नाहीतर त्यांच्याबरोबर जे 4 लोक ते आपल्यात राहिलेले नाहीत, असं कुठेतरी दिसतंय। आणि म्हणून हा कायदा असताना सुद्धा अशा प्रकारचं लेटर त्यांनी त्या ठिकाणी दिले, ही दुर्दैवी गोष्ट आहे। आणि सामान्य लोकांना मला सांगायचंय की अजितदादांनाच जर न्याय दिला जात नसेल तर सामान्य लोकांची काय परिस्थिती आज? सर, आपकी शिकायत किसके खिलाफ? अगर आपकी शिकायत नहीं, देखो, हमारी जो शिकायत है वो डीजीसी के खिलाफ है, वीएसआर कंपनी के खिलाफ है, उसी के साथ एरो नाम की एक कंपनी है, जिस कंपनी के व्हाट्सएप ग्रुप पे वहां पे बताया गया था कि वेदर इज ओके, दादा फ्लाई कर सकते हैं, तो उस कंपनी के नाम भी उसमें हमने लिया है। उसी के साथ उस ग्रुप में अधिकारी है, राज्य सरकार के अधिकारी, उनकी जिम्मेदारी थी कि वीआईपी फ्लाई कर रहा है तो क्वालिटी ऑफ एयरक्राफ्ट ठीक है नहीं ठीक है वो देखने की। और जो 5वां है वो क्रिमिनल जो व्यक्ति है, जो क्रिमिनल कॉन्स्पिरेसी होगी नहीं होगी, वो जब सिद्ध किया जाएगा, जो भी व्यक्ति होगा या एजेंसी होगी उसके खिलाफ वहां पे एफआईआर दर्ज किया जाए, ऐसे हमने विनती रोहित जी, आपको पुलिस ने एक पत्र इशू किया है, उस पत्र में क्या लिखा है, पुलिस ने आपको क्या लगता है, आप क्या रीड कर रहे हैं उसमें? नहीं, ये मराठी में पत्र है, इसमें यही लिखा है कि आपने यहाँ पे तकरार दी, स्टेटमेंट दिया, आप यहाँ पे आए थे, हाँ। आपके साथ मतलब रेफरेंस नहीं दिया, लेकिन आप यहाँ पे आने के बाद आपने जो तकरार ली वो हमने ली है, और तकरार जो है हम सोचेंगे, उसका तपास करेंगे, मतलब इन्वेस्टिगेशन करेंगे, फिर एफआईआर करना है कि नहीं करेंगे हम सोचेंगे। मतलब जो हमारा अधिकार था एज पर दिस एक्ट फॉर जो ऑफेंस है, तो उस ऑफेंस के बारे में हमारा जो अधिकार था वो अधिकार इस लेटर के माध्यम से, ये नागरिक का अधिकार, हमारा अधिकार हमारे से छीन लिया गया, ऐसे कहना पड़ेगा। सर, इस मामले में कार्रवाई नहीं हुई, मुख्यमंत्री से क्या, मुख्यमंत्री पे कोई कॉन्फिडेंस नहीं है? आपकी भी तो बातचीत हुई होगी, क्या देवेंद्र फडणवीस पूरी तरह से इस बात को नकार चुके हैं? आपसे कोई बातचीत मैं मुख्यमंत्री साहब को मिलूंगा उस दिन,